लगीन बिगिन्स या ब्रायडल सिरीज मध्ये आता लग्नाच्या दिवशी नक्की हेअरस्टाईल्स कोणत्या कोणत्या ट्रेंडिंग आहेत, मुळात लग्नाच्या आधी केसांची कशी काळजी घ्यायची, बाजारामध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत आणि मुळात लग्नाच्या गडबडीमध्ये पाऊचमध्ये काय काय न्यायचंय, लग्नामध्ये केसांची वाट लागल्यानंतर वेगवेगळे लुक्स तयार करताना, त्याच्यानंतर सासरी गेल्यानंतर तुमच्या पाऊचमध्ये काय असावं आणि कोणत्या कोणत्या नंतर सुद्धा ट्रीटमेंट करता येतील ज्याच्यामुळे तुम्ही हनीमूनला लई चिकणे दिसणार आहात. संपूर्ण टिपांनी भरलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, मुळात या व्हिडिओमध्ये लग्नाच्या आधी काय करायचं, लग्नात गडबडीत काय करायचं आणि लग्नानंतर काय करायचं या तिन्ही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. स्कल्प मसाजर एक सिंपल साधं प्रॉडक्ट वाटतं, परंतु या प्रॉडक्टमुळे हार्श शॅम्पू वापरणे, विनाकारण बाहेरच्या ट्रीटमेंट्स ज्या आपल्याला असं वाटतात की घ्यायला पाहिजेत, अजिबात घेण्याची गरज नाही. त्याच्यामुळे पैसे वाचले जाणार आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या लग्नाच्या दिवशी हेअरस्टाईल्स करता येणार आहेत. कोणताही वेगळा स्कल्पशी रिलेटेड इश्यू येणार नाहीये. त्याचं कारण असं, आपण बराचसा शॅम्पू बदलतो कारण आपल्याला वाटतं की कोंडा झालाय, घाण आहे, घाम आहे, केस स्वच्छ व्हायला पाहिजे, परंतु बऱ्याचदा आपल्याला बोटांनी आपल्याला केस नीट स्वच्छ धुताच येत नाहीत, स्पेशली स्कल्प. परंतु स्कल्प मसाजर वापरल्यामुळे तुमचा साधा रोजचा माइल्ड शॅम्पू सुद्धा ऍक्च्युली खऱ्या अर्थानं केसांना स्वच्छ करून टाकतो आणि त्यामुळे लग्नाच्या दिवशीपर्यंत वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करेपर्यंत तुमचे केस हेल्दी राहणार आहेत, कारण तुमचा स्कल्प हेल्दी झालेला आहे. नंबर 2, आता लग्नाच्या आधी साधारण 6 महिने, 7 महिने, 8 महिने असतील तर आणखी छान, कारण की केस वाढीसाठी आता तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. आता केस वाढीसाठी खरं तर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, परंतु बाजारामध्ये सुद्धा आजकाल काही हेअर ग्रोथ सिरम आलेले आहेत जे ऍक्च्युली खरंच छान काम करतात, पण त्याला पेशन्स ठेवावे लागतात. आता मेनॉक्सिडिल नावाचं जे अतिशय सुंदर औषध असतं ते डॉक्टर देतात, त्याच्यामुळे मी असं सांगेन एकतरी डॉक्टर व्हिजिट करा आणि मेनॉक्सिडिलनं लगेचच तुम्हाला हेअर ग्रोथ मध्ये फरक जाणवेल. ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशीपर्यंत तुम्हाला जर काही ओपन हेअर ठेवायचे आहेत, मोकळ्या केसांच्या काही हेअरस्टाईल्स करायच्या असतील, तर त्यासाठी तुमचे केस वाढलेले पण असतील, हेअरफॉल पण कमी झालेला असेल आणि केस हेल्दी पण झालेले असतील. परंतु बाजारातून विकत घेणारे 2 चांगले प्रॉडक्ट्स मी सांगेन. पिलग्रिमचं पण हेअर ग्रोथ सिरम आहे आणि विशकेअरचं पण खूप अप्रतिम सिरम आहे, पण त्यासाठी पेशन्स ठेवून किमान 6 महिने तरी हे हेअर ग्रोथ सिरम वापरावं लागतं. हलके फुलके सिरम असतात, त्यानं तुमचे केस लग्नाच्या दिवशी हेल्दी राहणार आहेत. पुढे जाण्याआधी खरं तर केसांची इत्तंभूत माहिती डायरेक्ट डॉक्टरांकडून मी घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच बाई मुद्द्यावर या आठवड्यातून 2दा येणाऱ्या आपल्या नवीन सिरीजमध्ये दर मंगळवारी आता मी तुम्हाला भेटायला येणार आहे. खास केसांवरती कमाल चर्चा झालेली आहे. हेअरफॉल, हेअर ग्रोथ सगळे गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं लग्न जर ठरत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल. त्यामुळे बाई मुद्द्यावर या दर मंगळवारी संध्याकाळी रिलीज होणाऱ्या व्हिडिओला पण नक्की भेट द्या. नंबर 3, आता लग्नाच्या आधी आपण लग्नामध्ये हेअरस्टाईल्स करताना आपले केस उत्तम, हेल्दी, छान दिसावेत यासाठी पार्लर्समध्ये, सलॉनमध्ये जाऊन कोणत्या नक्की ट्रीटमेंट कराव्यात. 100% ट्रीटमेंट करावी आणि ती म्हणजे हेअर स्पा. अतिशय सोपी वाटणारी, अतिशय जुनी आणि तरी सुद्धा अफोर्डेबल अशी ही ट्रीटमेंट आहे. जसं आपण आपल्या चेहऱ्याला, पूर्णपणे बॉडीला मॉइश्चरायझेशन करतो, तसं ते केसांचं मॉइश्चरायझर आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही अंघोळीत कंडिशनर तर वापरतोच, कंडिशनरनं सुद्धा केसांना मॉइश्चराइज होतच, मऊ होतात केस, परंतु या हेअर स्पाच्या प्रक्रियेमध्ये, ट्रीटमेंटमध्ये अनेकविध स्टेप्स इन्क्लूड आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान हेड मसाज पण होतो. त्यानंतर हेअर मास्क पण लावलं जातं, स्टीम पण दिली जाते, त्यामुळे छान हीटमुळे ते प्रॉडक्ट आत जातं. किमान महिन्यातून 1दा हेअर स्पा घेतला तर छान. त्याच्यामुळे लग्नाच्या आधी 2दा हेअर स्पा घेतला तर तुमचे केस छान हेल्दी राहणार आहेत, परंतु 20 दिवस आधी केसांना काहीही करायला जायचं नाही. नंबर 4, आता लग्नाच्या आधी काय करायचं नाही त्याच्यामध्ये आहे हेअर कट. मुली लग्नाच्या आधी हेअरकट करतात आणि हे विसरून जातात की लग्नाच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या लुक्स बरोबर, आउटफिट्स बरोबर केसांचे पण वेगवेगळे हेअरस्टाईल्स आणि लुक्स तयार करायचे आहेत आणि त्यासाठी बऱ्याचदा आपले केस ओपन असणार आहेत, बऱ्याचदा आपल्या केसांना बांधलं जाणार आहे. ट्रेडिशनल प्रकारामध्ये म्हणजे नऊवारी, पैठण्या, 6वाऱ्या साड्या, शालू वगैरे या सगळ्याच्या दरम्यान खोपा करावा लागतो, हेअर डूज करावे लागतात आणि जी हेअर दीदी असते, ती बिचारी हेअर स्टायलिस्ट जी असते, त्या टीमला किंवा त्या व्यक्तीला इतका त्रास होतो तुम्ही नवीन हेअरकट करून आल्यानंतर. त्यांना बांधण्यासाठी अगदी साधे साधे अंबाडे सुद्धा बांधण्यापर्यंत सुद्धा केस उरत नाहीत, कारण की तुम्ही नव्याने हेअरकट करून आलेला असाल. तर जर तुमचे केस लांब असेल, छान लेंथ असेल, तर हेअरकट करायचं कंट्रोल करा, टाळा. दुसरा मुद्दा, त्याच्यात हेअरकट
केल्यानंतर सुद्धा लोक लेअर कट किंवा फेदर कट्स करतात, ज्याच्यामध्ये छोटे छोटे हेअरस्टाईल्स बाहेर यायला लागतात. त्याच्यामुळे काय होतं, कुठच्याही पद्धतीचा आंबाडा किंवा हेअर अपडू, जी वरती जाणारी काहीतरी छान इव्हन मेसी असली तरी चालेल, अशा हेअरस्टाईल्समध्ये ते केस बाहेर यायला लागतात. ते जे हेअर स्टायलिस्ट असतात ते दमून जातात हेअर स्प्रे वापरून, पिना लावून, यू पिन्स लावून, वॅक्स लावून, तरी सुद्धा छोटे छोटे केस बाहेर यायला लागतात, कारण की तुम्ही तो तसला फेदर कट आणि लेअर कट करून आलेला असतात. अजून एक महत्वाची गोष्ट जे अजिबात करायचं नाही ते म्हणजे लोकांना असं वाटतं आम्ही कुठे लेंथ कमी केली आहे, केसांची लांबी तर छानच आहे आमची, जरा पुढचे खूप घाण झालेलं ना, लोकांना भेटत होतो शॉपिंग करताना पण, आता होणारा नवरा त्याच्याबरोबर पण भेटायचंय, त्यांच्या घरी जायचंय, त्यामुळे जरा फक्त पुढचे फ्लिक्स वगैरे करून आले, फ्रिंजेस करून आले, बँग्स करून आले. कारण की जनरली फक्त फ्रंटल हेअर कट सुद्धा जो असतो तो वेस्टर्न कपड्यांवरती सूट होतो. साईड फ्रिंजेस असतील, फ्रंट बँग्स असतील, कपाळ पूर्णपणे झाकणारं, किंवा कुठचे तरी फ्रंटल लेअर्स जरी दिले असले तरी सुद्धा हेअर स्टायलिस्टला ट्रेडिशनल लुक्स स्पेशली तयार करताना भयानक त्रास होतो आणि नऊवाऱ्या आणि ट्रेडिशनल साड्यांवरती हे बँग्स अतिशय विचित्र दिसायला लागतात. नंबर 5, लग्नाच्या आधी आणखी कोणती गोष्ट करू नये हेअर कट सारखीच, हेअर कलर अजिबात करायचा नाही. हेअर कलर जर चुकला तुमच्या स्पेशल डेला, सगळ्या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये सकाळच्या लग्नात वेगळा रंग दिसणार, संध्याकाळी वेगळा दिसणार. देव न करो पण हेअर कलर चुकण्याचं प्रमाण ऍक्च्युली जास्त आहे. हेअर अनालिसिस केल्याशिवाय हेअर कलर करायचा नसतो, योग्य त्या ठिकाणाहूनच करायचा असतो, नाहीतर शक्यतो त्या फंदात पडायला जायचं नाही. केस फ्रीजी आणि ड्राय पण होतात. दुसरा मुद्दा म्हणजे खूप आधी जरी हेअर कलर केला तरी सुद्धा 1-2 महिन्यांनंतर, 3 महिन्यांनंतर केसांची वाढ होते आणि तो कलर खाली खाली सरकायला लागतो आणि मग हेअर स्टायलिस्टला सुद्धा ते लपवता लपवता फजिती होते. नंबर 6, लग्नाच्या आधी करण्याची आणखी एक ट्रीटमेंट नक्की करावी आणि ती म्हणजे तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन तुमचा डॅन्ड्रफ दाखवून या. आणि हा मुद्दा स्पेशली नवऱ्या मुलासाठी आहे. मुलांमध्ये मुलींपेक्षा डॅन्ड्रफचं प्रमाण, कोंड्याचं प्रमाण, स्कल्पशी रिलेटेड इश्यूचं प्रमाण जास्त आढळून येतं. अशा वेळेला मुलगी असू दे, मुलगा असू दे, तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात, बऱ्याचदा आपल्याला जो कोंडा वाटत असतो कोंडा पण नसतो, स्कल्प रिलेटेड कुठचा तरी इश्यू असू शकतो, फ्लेकी स्कल्प असू शकतो, म्हणजे त्वचेचे तुकडे पडत असतात, अतिशय ड्राय झालेला असतो. त्याच्यानंतर फोड, हॉर्मोनल इश्यूमुळे जसे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात ना, तसे केसांमध्ये, स्कल्पमध्ये सुद्धा फोड येतात. बऱ्याचदा याच्यावरती उपाय साधं छोटंसं लोशन असतं, ते लावा, अर्धा 1 तासानं कुठचाही शॅम्पू लावून धुवून टाका आणि तो प्रॉब्लेम निघून पण जातो. आपल्याला उगाचच वर्षानुवर्ष तो कोंडा ठेवण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे डॉक्टर गाठा. तुमच्या लग्नाच्या दिवशीपर्यंत 1-2-3 महिन्यांमध्ये या सगळ्या पोटातून घेणाऱ्या औषध, लोशन, वेगळा शॅम्पू डॉक्टरनं जर दिला असेल तोपर्यंत हा सगळा इश्यू संपून जाईल. नंबर 7, आणखी कोणत्या ट्रीटमेंट आहेत की ज्या लग्नाच्या आधी नक्की घ्याव्यात, ते म्हणजे हेड मसाज. आणि खरं तर केसांशी संबंध नाही पण बॉडी मसाज. मसाजनं काय होणार आहे, यानं आपल्या केसांची काही लगेच वाढ वगैरे होणार नाही, लांब केस नाहीत होणार आहेत लग्नाच्या दिवशीपर्यंत, परंतु छान हेड मसाज केल्यामुळे जो लग्नापर्यंतचा ताण वाढत गेलेला असतो, कारण आपलं आयुष्य बदलणार असतं, आपण अतिशय इमोशनल व्हायला लागलेलो असतो, धावपळ वाढलेली असते, हेड मसाजनं सगळ्यात महत्त्वाचं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि मस्त उत्तम झोप लागते. थोडंसं खालच्या बाजूला केसांना सुद्धा कंडिशनिंग पण होतं, पण तेलापेक्षा जास्त खरं तर एखादं हेअर मास्क किंवा चांगल्या ट्रीटमेंटनं कंडिशनिंग जास्त बेटर होतं. झोप छान लागण्यासाठी, स्ट्रेस रिलीजसाठी हेड मसाज आणि बॉडी मसाज नक्की घ्या. नंबर 8, आता तुमच्या लग्नाच्या दिवशीपर्यंत तुमचे केस खूप छान दिसावे असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्हाला स्पेशली पुरुषांना थोडा रिसिडिंग हेअरलाईनचा इश्यू असेल, म्हणजे बाल्डिंग ज्याला म्हणतात, मेल पॅटर्न बाल्डनेस, म्हणजे थोडंसं फ्रंटल टक्कल पडायला लागतं, कपाळ मोठं मोठं व्हायला लागतं, किंवा स्त्रियांना कपाळ मोठं न होता मधल्या बाजूला माथ्याला वगैरे थोडासा हेअरफॉल वाढल्यामुळे अक्षरशः माथा दिसायला लागतो. अशा वेळेला आहे ना, तुम्हाला कोणत्याही साध्या पार्लर किंवा सलॉन ट्रीटमेंटची गरज नाहीये. तुमच्या लग्नाला अवकाश असेल तर आणखी छान, किमान 1.5 ते 2 महिने आधी पटकन करण्याची, अतिशय महागाची पण लग्नाच्या निमित्तानं बजेट असतं, आणि ती ट्रीटमेंट म्हणजे हेअर थ्रेड ट्रीटमेंट आहे. ती कोणत्याही चांगल्या हेअर क्लिनिकमध्ये, डर्मेटॉलॉजिस्टकडे, स्किन क्लिनिकमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. बहुतांश वेळा परदेशी जे लोक असतात ना, NRIs, त्यांच्यामध्ये हे थ्रेड ट्रीटमेंट खूप जास्त फेमस आहे, कारण की त्याला एका सेटिंगमध्ये सुद्धा करता येतं. डोंट वरी, लोकांना खूप भीती वाटते सर्जिकल ट्रीटमेंट असल्यामुळे, पण आजकाल नमिंग क्रीम वगैरे लावली जाते, हीट दिली जाते आणि ते काही फार दुखत नाही आपल्याला वाटतं तितकं. आणि ना मग काय होतं, खूप छान डायरेक्ट हेअर इम्प्लांट्स किंवा प्लास्टिक सर्जरीज किंवा डायरेक्ट विग्स, एक्सटेन्शन्सकडे न जाता या ट्रीटमेंट्स, ऑलरेडी बजेट आहे लग्नाचं, ते जरा चांगल्या ठिकाणी वापरल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे, स्पेशली नवऱ्या मुलाचा. दुसरी ट्रीटमेंट म्हणजे बायोसेल आणि PRP, हेअर ग्रोथ इंजेक्ट करून बारीक बारीक. बायोसेल म्हणजे बाहेरून हेअर ग्रोथ सिरम असतं आणि हेअर फॉल तर कमी होतोच, पण हेअर इन्क्रीज होण्यासाठी खूप छान बुस्टिंग होतं बायोसेलनं.
PRP म्हणजे आपल्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा काढला जातो. बारीक बारीक सुया असतात, त्याच्यासाठी सुद्धा त्या टोचत नाहीत. जास्त काही हे नाही. आपल्याला तर वॅक्सिंग पार्लरची इतकी भयानक सवय थ्रेडिंगची, त्याच्यापेक्षा कमीच दुखतात हे सगळे प्रकरणं. कारण नमिंग क्रीम लावली जाते आणि मग बारीक निडल्सनं ते इंजेक्ट केलं जातं. या सगळ्यांना काय होणार आहे, ऍक्च्युली मुळाशी जे आपल्या केसांचे इश्यूज असतात ना, टक्कल वाढ चाललंय, कपाळ मोठं होतंय, हेअरफॉल इतका होतोय, हे सगळं लग्नाच्या आधीच क्युअर झाल्यामुळे तुम्हाला अतिशय हेल्दी केस घेऊन लग्नामध्ये उभं राहायचंय. तुम्ही फार वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स न करता मिनिमॅलिस्टिक ओपनच हेअर आहेत माझे, किंवा छान मुलगा असेल तर मस्त वॅक्स लावून सेट केले छान, याच्यानं तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे. हे ना चांगल्या अर्थानं बजेट चांगल्या ठिकाणी वळवल्यासारखं होईल. नंबर 9, आता तुमची लग्नाची तारीख जवळ यायला लागलेली आहे. तुम्ही तुमची हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट किंवा काय जी सगळी ग्लॅम टीम आहे, ड्रेसिंग, शक्यतो हे एकच लोक किंवा एकाच टीम मध्ये असतात, पण वेगळे जरी असले तरी आता तुम्ही फिक्स केलेले आहेत. तर काय करायचं, हेअर स्टायलिस्ट कडून तुम्ही निवडलेल्या लुक्सचा डेमो घ्यायचा. ट्रायल केल्याशिवाय लग्नाला बसायचं नाही. आयत्या वेळेस होती ती फक्त फजिती. 2 कारणं. एक म्हणजे तुम्ही जे जे लुक्स निवडलेले आहेत, की मला ट्रेडिशनलच्या वेळेला नऊवारीसाठी खोपा हवाय, मेसी खोपा हवाय, किंवा मला वेणी हवी आहे, माझे केस छोटे आहेत पण एक्सटेन्शन्सनं काय वेणी हवी आहे, किंवा एकदम ओपन काहीतरी वेगवेगळं आहे, मॉडर्न असेल नाही तर पारंपरिक असेल. मुळात ते हेअर स्टायलिस्टकडे तेवढी कौशल्य आहेत का, तिला हे लुक्स जमणार आहेत का, हे चेक करा. त्यासाठी डेमो घ्यायचा, ट्रायल ही घ्यायचीच. दुसरं कारण म्हणजे ट्रायल हेअरची घेण्यासाठीचं खूप वेळा खूप जणींनी, आमच्यासारख्या आर्टिस्टना सवय असते वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स आपल्याला कशा दिसतात हे बघितलेलं पण नसतं. हे सगळं प्रकरण अतिशय हेवी होतं, कारण मोठे मोठे अंबाडे, अपडूज, खूप खूप वेळ बसून एक एक केस कुरळा केला जातो किंवा सरळ केला जातो. त्याच्यामध्ये असंख्य पिना असतात, असंख्य हा शब्द मी वापरते, आणि ह्यानं होतात केस जड, मान अक्षरशः भरून येते. हे सगळं जड असतं, दागिने जड असतात. त्या दिवशी ती नवरी अख्खी जड हेवी हेवी होऊन जाते, कारण लग्नाचे कपडे, साड्या, लेहंगा असेल, शालू असेल, सगळं अतिशय हेवी होऊन जातं. हे आपल्याला कॅरी करायचंय. याच्यासाठीची आपली मानसिक तयारी होण्यासाठी हेअर ट्रायल घ्यायची. नंबर 10, आता लग्नाच्या वेळेचं टाइम मॅनेजमेंट उत्तम व्हावं यासाठी लग्नाच्या गडबडीत नक्की काय करायचं. साधारण अंदाजे लग्नामध्ये आजकाल सरासरी 5 वेगवेगळे लुक्स, आउटफिट्स करण्याचा लोकांचा आग्रह आहे असं आम्हाला जाणवलं. 5 वेगवेगळे लुक्स तयार करायचे आहेत, म्हणजे 5 वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स पण आल्या, कारण की एक वेळ अख्खा मेकअप बदलला जाणार नाही, कदाचित आयशॅडो पण बदलली जाणार नाही, लिपस्टिक वगैरे बदलतील, पण केस मात्र 100% प्रत्येक कपड्यांगणिक बदलला जातो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या हेअरस्टाईलच्या 5 तरी लुक्स होतात. आता एका लुकला तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण किमान 45 मिनिटं लागतात. येस, पहिल्यांदाच लग्नाच्या दिवशी इतके वेगवेगळे लुक्स आणि केसांवरती प्रयोग करणाऱ्या मुलींसाठी स्पेशली हा माझा सल्ला असेल. 45 मिनिटं एका लुकला, म्हणजे एका दिवसामध्ये किती फंक्शन्स ठेवायचे, किती लुक्स केसांचे करायचे, याचं टाइम मॅनेजमेंट करा. जर तुम्ही मेकअप पण बदलणार असाल, जे 3 गोष्टी बदलणार आहात, आउटफिट, मेकअप आणि हेअरस्टाईल सुद्धा, तर या तिन्हीला बदलायला किमान 2 तास लागतात. या सगळ्याचं नियोजन करून जा. आयत्या वेळेस निवांत असा किती वेळ लागतो असं अंडर एस्टिमेट करून कार्यालयात पोहोचायचं नाही. पुन्हा एकदा, एका हेअरस्टाईलच्या लुकला किमान 45 मिनिटं तरी तुम्ही त्या हेअरस्टाईलिस्टला बिचारीला दिलं पाहिजे. तुम्ही पण तिला एवढे पैसे देताय, तर तिला पण थोडासा वेळ द्या, आणि तुम्ही छान दिसणार आहात, तुमचा स्पेशल डे आहे, तसं वेळेचं नियोजन करा. नंबर 11, आता लग्नामध्ये कोणत्या कोणत्या हेअरस्टाईल सध्या ट्रेंडिंग आहेत, ज्या तुम्ही पण डायरेक्ट कॉपी करू शकता, कारण त्या अतिशय सुंदर दिसतात नवरी मुलीला स्पेशली. त्या म्हणजे सगळ्या गोष्टी मेसी करण्याचा सध्या ट्रेंड आहे. आता तुमचं लग्न जर शक्यतो सकाळी असेल आणि संध्याकाळी पण कार्यक्रम असतील, तरी सुद्धा लुक्सचं डिव्हिजन कसं करायचं ते पण मी सांगते. शक्यतो सकाळच्या वेळेचे जे मुहूर्त असतात ते विधीचे असतात, फेऱ्यांचे असतात, हार घालण्याचे वगैरे असतात. अशा पद्धतीचे पारंपरिक ट्रेडिशनल लुकचे शक्यतो सकाळी असतात. त्याच्यामुळे जे जे टाईट अपडू आहेत, अंबाडे आहेत, उत्तम पण दिसतात, कारण ते ट्रेडिशनलचे विधी पारंपरिक गोष्टींसाठी सूट होतात. संध्याकाळच्या वेळेला थोडेसे मॉडर्न फंक्शन्स ठेवले जातात, मग ते डान्स असेल, संगीत असेल, एंगेजमेंट असेल. संध्याकाळच्या वेळेला ओपन हेअरस्टाईल्सचा सध्या ट्रेंड आहे. आता या क्लोज म्हणजे पॅक्ड हेअरस्टाईल आणि संध्याकाळच्या वेळेला ओपन हेअरस्टाईल, याच्यामध्ये सुद्धा मेसी हा प्रकार सध्या लई ट्रेंडिंग आहे. त्याच्यामध्ये सॉफ्ट कर्ल्स, जे माझे कर्ल्स आहेत सॉफ्ट, त्याच्यामध्ये तसाच विस्कटलेला खोपा, त्याच्यानंतर मेसी ब्रेड म्हणजे विस्कटलेली, ठरवून विस्कटलेली लांबच्या लांब वेणी, किंवा हाफ ओपन आणि हाफ पॅक्ड अशामध्ये सॉफ्ट कर्ल्स,
फक्त पुढचे केस संपूर्ण बंद आहेत पण फक्त पुढचे केस आहेत ना त्याला बेबी कर्ल्स करायचे, म्हणजे अतिशय टाईट टॉंगनं त्याला पुढचे थोडेसे मोकळे मेसी विस्कटलेले ठेवायचे आणि मागचे मात्र छान बांधलेले आहेत. याचा पण ट्रेंड आहे. वेवी केस, ओपन केस याचा पण ट्रेंड आहे. अंबानीच्या वेडिंगमुळे तर ऍक्च्युली हेल्दी नॅचरल ओपन हेअर, ब्लो ड्राईड वेवी आणि अप्रतिम एक केस हलणार नाही. ओपन केस आहेत खरं, मोकळे केस आहेत, पण एक केस हलणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉडक्ट वापरून, हेअर स्प्रेज वापरून, हेअर वॅक्सिंगच्या होल्ड जास्त करतील अशा पद्धतीच्या क्रीम्स आणि मूस वापरून ओपन ठेवायचं, पण त्याला फिक्स करून टाकायचं. हा ट्रेंड सध्या आलेला आहे. नंबर 12, आपण आपल्यासारखेच दिसावे पण आपलं ग्लॅमरस आणि सुंदर व्हर्जन आपल्या लग्नामध्ये असावं असं प्रत्येकीलाच वाटतं. आपण आपल्यापेक्षा वेगळे कधी दिसायला लागतो माहितीये? छोटीशी गोष्ट आहे पण तुम्हाला खरोखरीच पटेल मी सांगितल्यानंतर. ते म्हणजे आपला रोजचा जो भांग पाडायची आपली सवय असते ते सोडून हेअर स्टायलिस्ट लग्नाच्या दिवशी काहीतरी वेगळाच भांग पाडते, तेव्हा आपल्याला असं वाटतं नाही हे छान असेल पण मी माझ्यासारखी नाही वाटत, काहीतरी ऑड वाटतं, काहीतरी ऑकवर्ड वाटतं आणि मला मला असं कसं तरीच वाटतंय. ते जे कसं तरी आहे ना याचाच अर्थ यू आर नॉट बिंग युअर सेल्फ बिकॉज यू आर नॉट ऍक्च्युअली कम्फर्टेबल विथ दॅट पार्टिशन. आपल्याला कोणतं पार्टिशन हवं आहे, स्पेशली आपल्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे कपाळाच्या जवळ आपल्याला नक्की काय छान दिसेल, काय जनरली आपल्याला करण्याची सवय आहे, हे सगळं या ट्रायलमध्येच बोललं गेलं पाहिजे, नाहीतर तुम्ही तुमच्यासारखे दिसणार नाही आहात. म्हणूनच आता कोणते कोणते पार्टिशन्स असतात शक्यतो तर खरं तर जेव्हा कॉकटेल ड्रेस आहे, रात्रीच्या वेळेचे फंक्शन्स आहेत, थोडंसं मॉडर्न इंडो वेस्टर्न लुक्स आहेत ना, तेव्हा आहे ना मोठं मिडल पार्टिंग, तरी पुढचे केस असे ओपन, आज माझे जसे इथे तसे पण मी ऑफ पार्टिंग केलंय असे, आणि हाफ पॅक्ड हाफ ओपन. ही जी हेअरस्टाईल आहे ती सध्या खूप छान होते कारण ती इंडो वेस्टर्न म्हणायला गेलं तर ट्रेडिशनल पण आहे कारण आतून पॅक आहे. त्याला आणखी ट्रेडिशनल करायचं असेल तर मध्ये जो मांग टिका सारखं ती जी बिंदी हेवी छान घातली की त्याला मस्त ट्रेडिशनल लुक येतो. तो नाही लावला तरी सुद्धा हाफ ओपन न म्हणायला गेलं तर ते असं वेस्टर्न ग्लॅमरस पण वाटतं, पण चेहऱ्याच्या भोवती पण केस येत नाहीत, स्पेशली हळदीच्या वेळेला, कारण की केसांना हळद नाही तर लागते. त्याच्यामुळे अर्धे पॅक अर्धे ओपन ही हेअरस्टाईल खूप जास्त प्रसिद्ध होत आहे रात्रीच्या फंक्शनसाठी, हळदीसाठी. आता आणखी एक गोष्ट म्हणजे सेंटर पार्टिंग, मिडल पार्टिंग शक्यतो सगळ्या पारंपरिक गोष्टींना अतिशय सुंदर दिसतं कारण मधून छान भांग पाडून काहीतरी तिथे मागे आंबाडा वगैरे क्लासिक जो ट्रेडिशनल आहे तो घातला जातो. पण तुमचा जर चेहरा छोटासा असेल, कपाळ ऑलरेडी छोटासा असेल, तर मात्र तुम्हाला त्याची सवय नसेल तर तुम्हाला असं वाटणार हे काहीतरी चिप्पू आणि मधून गेलेला भांग मला काहीतरीच दिसतोय. तर तसं स्पष्टपणे बोला. बऱ्याचदा मधून भांग पाडतो त्याला म्हणतात सेंटर पार्टिंग, साईड न जो भांग पाडतो त्याला ऑफकोर्स साईड पार्टिंग, आणि मधल्या आणि साईडच्या काहीतरी मधलं त्याला म्हणतात ऑफ पार्टिंग, जे मी आज केलंय. तर बऱ्याचदा आता माझा एम स्टाईल फोरहेड आहे, मोठ्याच्या मोठं छान भाग्य उजळवणारं फोरहेड आहे. मला अगदी जन्मापासून इथे केसच नाहीयेत. प्रियांका चोप्रा वगैरे कित्येक हॉलिवूडच्या मॉडेल्स वगैरे सगळ्यांचे असे कपाळ असतं आपल्याला बघायला मिळतं. तर आम्हाला कोणत्याही पद्धतीचं पार्टिंग ऍक्च्युली छान दिसतं. काय छान दिसत नाही तर सगळेच्या सगळे ताणून केस मागे नेतात ना एकदम चपटे पोनीमध्ये, ज्याच्यामध्ये अख्खं फोरहेड असं उघडं नागडं दिसायला लागतं, ते आम्हाला चांगलं दिसत नाही कारण की मोठं कपाळ आहे. आता हे जे प्रेफरन्स आहे माझा की मला हे नाही छान दिसत हे मला माहिती आहे, हे तुमच्या हेअरस्टाईलिस्टशी बोलून घ्या. नंबर 13, लग्नाची गडबड सुरू झालेली आहे, आता कार्यालयात जायची वेळ आलेली आहे. पाऊच मध्ये काय काय ठेवायचं? जर लग्नाच्या दिवशीच तुमची जर हळद असेल तर विचार करा, हळद सगळीकडे लागते. अशा वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणातली हळद हेअरस्टाईलिस्टला काढता येत नाही. यासाठी चक्क बेसिनमध्ये थंडी जरी वाजत असली तरी सुद्धा केस धुवावेच लागतात आणि त्यासाठी हेअरस्टाईलिस्टकडे शॅम्पू, कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर माझ्यासारखे कुरळे असेल तर, आणि सरळ असेल तर हेअर सिरम तुमचा, हा जर तुमच्याकडे नसेल तर फक्त पाण्यानं केस धुतले जातात, ज्याच्यामुळे ते अतिशय ड्राय होतात कारण नंतर धुवायला काहीच म्हणजे धुतल्यानंतर लावायचा कंडिशनर तुम्ही आणलेला नाहीये आणि लगेचच तुम्हाला वेगळ्या लुकसाठी खुर्चीवरती बसावं लागतं आणि पुढचं काम सुरू होतं कारण वेळेची मर्यादा असते. अशा वेळेला सतत फक्त हीट टूल कंडिशनर न लावलेल्या केसांवरती केल्यामुळे सगळा लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर जे केसांची वाट लागते ही टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, कार्यालयात जाण्याच्या पाऊचमध्ये केसांच्या साठीचा आपला नेहमीचा शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरम, लिव्ह इन कंडिशनर, तुमचा हेअर स्प्रे, त्याच्यानंतर हेअर मिस्ट असेल, हेअर वॅक्स किंवा हेअर जेल, तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही पाऊचमध्ये टाका. आणखी एक प्रॉडक्ट आहे ते खरं तर पोस्टमध्ये येतं पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, आणि ते म्हणजे हेअर मास्क. आता जो हेअर मास्क आहे तो लग्न करून कार्यक्रम संपूर्ण संपून तुम्ही जे नवीन घरी जाणार आहात सासरी,
तेव्हा ज्या 12,000 पिना डोक्यामध्ये मारलेल्या असतात आणि कडक कडक केस झालेले असतात हेअर स्प्रेमुळे, हेअर प्रॉडक्ट्समुळे, हीट टूलमुळे, तो सगळा बोंगा काढून केसातला मग झोपायचा आहे. दुसऱ्या दिवशी लगेचच हा सगळा जो हेअर प्रॉडक्टचा आणि याचा सगळा जो गुंता आहे तो काढून टाकायचा आहे, नाहीतर केस प्रचंड डॅमेज होतात. स्पेशली आम्हाला आर्टिस्टना सवय असते एवढ्या प्रॉडक्ट्सची, तुम्हाला तर सवय पण नसते, त्यामुळे केसांचा झाडू होऊन जातो. सासरी गेल्यानंतर नवीन घर असतं, नवीन माणसं असतात, आम्हाला तो तेवढा शॅम्पू द्या हो, हेअर मास्क आहे का तुमच्याकडे, हे आपल्याला म्हणण्याची कोणामध्येच अजिबातच कॉन्फिडन्स नसतो आलेला, कारण ते आपलं अजून घर झालेलं नसतं. अशा वेळेला आपल्या पाऊचमधले आपले प्रॉडक्ट असतात. स्पेशली हेअर मास्क असतो, मॅट्रिक्सचा उत्तम आहे, लॉरियलचा उत्तम आहे, तो लावायचा. 5 ते 10 मिनिटं थांबायचं, तोपर्यंत अंगाला साबण वगैरे सगळं छान शंभू करायची, ब्रश वगैरे करून घ्यायचा आणि मग धुवून टाकायचा. त्यामुळे हेवी कंडिशनिंग मॉइश्चरायझेशन होणार आहे. हेअर पुन्हा एकदा सिल्की, सुंदर, छान, हेल्दी होणार आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट जी पाऊच मधली सांगायची विसरले, सॉरी. खूप वेळा ना कंगवा दुसरा जर तुम्ही वापरला ना, स्पेशली आता माझे कुरळे केस आहेत, तर आमचा वेगळा डिटँगलर असतो. तो सगळ्या हेअरस्टायलिस्टकडे असेलच असं नाही. तो तुमचा मोठ्या दाताचा कंगवा किंवा डिटँगलर स्वतःचा स्वतः कॅरी करा. बऱ्याचदा ना इकडचा तिकडचा कंगवा लावल्यामुळे सुद्धा ते जे चाई येणं, थोडंसं केसांचे वेगवेगळे इश्यूज जे तयार होतात, ते कंगवा बदलल्यामुळेच होतात. तर ऍक्च्युली हेअरस्टायलिस्ट स्वतःचे कंगवे खूप स्वच्छ धुत असतात, पण तरी सुद्धा एखाद दुसरा टेल्कोम वापरणं त्यांचा ठीक आहे. पण गुंता काढण्यासाठी, एका लुकमधून दुसऱ्या लुकमध्ये जाण्यासाठी तुमचा डिटँगलर कॅरी करा. नंबर 14. आता लग्नानंतर कुठच्या ट्रीटमेंट करायच्या आहेत, ज्या प्रचंड उपयुक्त ठरणार आहेत, एकच करायचे. थोडासा अवकाश, पूजा वगैरे झाली, कार्यक्रम झाला, सगळ्या छान छान गोष्टी, पाहुणे रावळे, थोडंसं तुम्ही निवांत झालात आणि आता हनीमूनला वगैरे जाण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं, हनीमूनच्या सुद्धा डेस्टिनेशन्स जे असतात ना, तिथे शक्यतो आपण रिलॅक्स झालेलो असतो, कपल रोमॅन्टिक छान वातावरण असतं. स्विमिंग पूलमध्ये लोक जातात किंवा बीच डेस्टिनेशन असेल तर समुद्राच्या पाण्यानं वेगवेगळे तिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे, तर त्यानं केस पुन्हा एकदा डॅमेज होतात. कारण ऑलरेडी तुमच्या लग्नाच्या वेळेला वेगवेगळे हे हेअरचे लुक तयार करण्यासाठी हीट टूल, टॉंग, स्ट्रेटनर, हे ते हेअर प्रॉडक्ट्स हेवी प्रमाणामध्ये वापरलेले असतात, त्यामुळे हेअर डॅमेज झालेले असतात. त्यामुळे लग्नानंतर मी असं सजेस्ट करेन, एक तरी हेअर स्पा नक्की घ्या. त्याच्यामुळे केस पुन्हा एकदा स्मूथ होणार आहेत, रिलॅक्स पण होणार आहेत मसाज आणि याच्यामुळे, आणि जो डॅमेज आहे तो थोडा कंट्रोलमध्ये येईल. नंबर 15. जी हेअरकट करण्याची खाज आहे माझ्यासारखी, जर तुम्हाला वेगवेगळे हेअरकट्स आणि हेअरस्टाईल्स करण्याचे किडे क्रिएटिव्हिटीचे असतील, तर आता वेळ आलेली आहे. लग्नानंतर संपूर्ण छान तुमचा हेअर स्पा झालाय, हनीमून झालाय, तुमच्या लग्नामध्ये वेगवेगळे लुक्स तयार करताना जे हेअर डॅमेज झाला असेल, त्यानं केस बऱ्याचदा अति ड्राय होतात, हेअर स्पानं पण खूप वेळा रिकवर कदाचित होणार नाहीत, कारण तुमच्या केसांना इतके हेअर टूल्स आणि हेअर प्रॉडक्ट्सची सवय नसते. अशा वेळेला ड्राय झालेल्या, खराब, फ्रीझी झालेल्या केसांसाठीची उत्तम गोष्ट म्हणजे हेअर कट. अशा वेळेला तुम्ही आता हेअर कट करू शकता. लग्नानंतर जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही कंप्लीट करू शकता. नव्या लुकनं नवीन आयुष्याची, नवीन संसाराची सुरुवात तुम्ही इथे करू शकता. आपल्या लग्नामध्ये आपले केस कमाल दिसावेत यासाठीच्या टिपांचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पण तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर बाई मुद्द्यावर या आपल्या नवीन सिरीजमध्ये, जो व्हिडिओ दर मंगळवारी रिलीज होतो, त्याच्यामध्ये खास केसांच्या डॉक्टरांबरोबर हेअर फॉल, हेअर ग्रोथ, कशानं नक्की केस वाढतात, कशानं केस झडतात, या सगळ्या विषयावरती कमाल व्हिडिओ झालेला आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ नक्की बघा. ब्रायडल सिरीजला म्हणजे लगीन बिगिन्स या सिरीजला इतका भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू.